आणि त्यासाठी पोलिसांनी अख्खा रस्त्याचा ताबा घेतला. भाजीवाले, फळवाले, फुलवाले, पेपरवाले सगळ्यांना उठवलं. फुटपाथवरून रस्त्यांना चालूच देत नव्हते. मी हे माझ्या पदार्थ सांगत नाही, लोकांनी समोर आणलेल्या गोष्टी. भारतीय जनता पक्षानं या ढोंगी प्रवृत्तीतून बाहेर पडलं पाहिजे. राष्ट्र संकटात आहे. तुम्हाला निवडणूक संपल्यावर कळलं का? पश्चिम बंगालची राष्ट्रावर संकट आहे, महागाई वाढेल, गरिबी वाढेल, हे तुम्हाला निवडणुकांचे निकाल लागल्यावर किंवा निवडणुकांचा प्रचार संपल्यावर समजलं. राहुल गांधीने भाकीत केलंच होतं, आम्ही सगळे भाकीत करतच होतो की निवडणूक संपल्यावर नरेंद्र मोदी हे आर्थिक संकटाचा बॉम्ब आपल्यावर टाकणार. मोदी कुठे आहेत? मोदी 7 युरोपियन राष्ट्रांच्या दौऱ्यावर आहेत. आम्हाला म्हणतात परदेशात जाऊ नका, आणि स्वतः ते परदेशात आहेत. त्यांच्या मंत्र्यांचे दौरे सुरूच राहतील. मोदी त्या दिवशी काय ते 2 गाड्या घेऊन दिल्लीत फिरत होते. किती दिवस फिरणार 2 गाड्या घेऊन? तुम्ही का पंडित नेहरू आहात का 1 गाडी घेऊन फिरायला? तो इंदिरा गांधी आहे. तुम्हाला सवय झालेली आहे. भारतीय जनता पक्ष हा या देशातला असा पक्ष आहे किंवा असे नेते आहेत की त्यांना सुखाची आणि अय्याशीची चटक लागली आहे, आणि त्यांना ढोंग हा त्यांचा छंद झालेला आहे, आणि त्यानुसार ते करत आहेत. या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या आर्थिक नाड्या भारतीय जनता पक्षाच्या हातात आहेत. त्याच्यामुळे पक्ष श्रीमंत आहे, जनता गरीब आहे. त्यांना गरिबीविषयी चिंता वाटते. ही चिंता कुठून व्यक्त केली मोदींनी? तर नेदरलँडमध्ये त्यांचं स्वागत केलं. मुलं नाचत आहेत, ढोल वाजवत आहेत वगैरे, संस्कृतीचं दर्शन घडत आहे. कुठे? नेदरलँडला. इथे आहे ना, इकडल्या देशाची संस्कृती किती रसातळाला चालली आहे ते पहा. नेदरलँडचं पाहायला त्यांचे प्रधानमंत्री, त्यांचं राष्ट्र समर्थ आहे. तिकडे जाऊन काय नाचगाणी करताय? इथे या. तुमची गरज आहे देशामध्ये. देवेंद्रजी त्यांना आवाहन केलं पाहिजे, त्यांच्या नेत्यांना, की भारत की ओर चल. पण तसं दिसत नाही. पण राऊतसाहेब, पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावर आक्षेप घेणाऱ्यांचा उल्लेख देवेंद्र फडणवीस बिंडो कसा करतात? बिंडो ते म्हणतात की इंटरनॅशनल पॉलिटिकल स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून पंतप्रधानांना असे दौरे करावे लागतात. किती? मग इतर कोणी केले परदेश दौरे स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून? प्रत्येकाची स्ट्रॅटेजी असते ना. काय मोदींची स्ट्रॅटेजी असते का? स्ट्रॅटेजी प्रत्येकाची असते, प्रत्येकाचे संबंध आहेत. तुम्ही फक्त प्रधानमंत्रीच्या खुर्चीवर आहात म्हणून तुमचं आगत स्वागत होत आहे, नाहीतर काय? स्ट्रॅटेजीचा भाग जर होता, मग इराण, इस्रायल युद्ध, अमेरिका युद्ध, त्याच्यावर तुम्ही का तोंड उघडलं नाही? स्ट्रॅटेजीचा भाग होता, मग ऑपरेशन सिंदूर का गुंडाळलं? अमेरिकेच्या दबावाखाली. स्ट्रॅटेजीचा भाग आहे. मग कालसुद्धा अमेरिकेने सांगितलं आहे की रशियाकडून स्वस्त तेल विकत घ्यायची मुदत आता वाढून मिळणार नाही. ही कोणती गुलामीची स्ट्रॅटेजी आहे? ह्याच्यासुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी बोलायला पाहिजे. भारतानं अमेरिकेचं गुलाम व्हावं आणि प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली निर्णय घ्यावं, ही स्ट्रॅटेजी आहे का? कोणती स्ट्रॅटेजी? मोदी म्हणतात आत्मनिर्भर भारत, आम्ही म्हणतो ट्रम्प निर्भर भारत. मोदींनी ट्रम्प निर्भर भारत निर्माण केलं. भारत अमेरिकेच्या दबावाखाली वागतोय असं वाटतं. अजूनही वागतोय. काय का वागत नाही? काय करणार? आता पहा की गौतम अडाणी यांची सुटका होते, काही एक रक्कम वगैरे भरून होते आहे ना. त्यांचे प्रिय उद्योगपती मित्र, भारतातले सगळ्यात श्रीमंत नंबर 1 गौतम अडाणी यांची सुटका त्यांनी त्या दबावाखाली करून घेतली. दबावाचं ते कारण आहे. आणि दुसरं